कोळी लग्नातल्या गोड गोड घाऱ्या कोलिंब बघितला. आता हल्दीमध्ये मासे कोणते असणार आहेत ते बघा. कसला मासा आहे यो? शिंगाला? सकला? मामा शिंगाला बोलते. हा कोली नाही. काय तशा माशाच्या पेट्या भरल्या त्या बघा. हा सकला स्पेशल. आज सगळं सकलं काढते बघा आपला मित्र. आहे गाबोली? आपल्या माशाची गाबोली पण दिसते बघा. नमस्कार मंडळी. काल आपल्या प्रशांत तांडेल मित्राचा तुम्ही मामसवला बघितला ना. आज हल्दीचा दिवस आणि हल्दी निमित्त आपण आलोय त्याच्या घरी. मस्त मांडव सजवलाय. सकाळी सकाळी आपल्या साखरकोली वाड्यातल्या महिला मंडळी येऊन घाऱ्या बनवण्याचा इथे फंक्शन सुरू आहे. श्री हनुमान मंदिर त्याच्या बाजूलाच त्याचं घर आहे. आणि बघा कसा मंडप सजवलाय तो. आणि इथे मामसवल्यामध्ये गाडी आणली होती आपण, रोल्स रॉयस. त्याच्यामध्येच आपल्या मित्राची मिरवणूक काढली होती मामसवल्याची. आणि इथे त्याचा स्वागत केला होता मामाच्या घरातलं. आणि आज बघा काय सुरू आहे. आणि आलोय घरामध्ये आणि प्रशांत मित्राची आई आहे बघा. आई नमस्कार. हो कसा झाला काल मामसवला? नाचलीस ना? आणि गाडीमध्ये बसल्या की नाही? हो. आता काय हल्दी? हो खुश आहेस ना एकदम? असू दे नवरे मुलग्याला आशीर्वाद. हो चालेल चालेल. वासंती आई दिसते प्रशांत तांडेलची. तर इकडे आपल्या नवऱ्या मित्राचा भाऊ. नमस्कार. काय नाव तुमचं? केतन रवींद्र तांडेल. हा केतन तांडेल दिसते तुम्हाला. काय सुरू आहे आता? घाऱ्या व्हायचा हे प्रोग्राम चालू आहे. हा घाऱ्या बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे ना. सर्व महिला मंडळी येतात आणि घाऱ्या बनवत असतात ना. चालेल चालेल. घरातली एक महिला येऊन जाईल. हा आणि घाऱ्या बनवत. हळूहळू कामं सुरू आहेत. बापरे कांदा बघा कसला मोठा आहे. कांदा लसूण जे काय साहित्य लागतील घाऱ्या कोलिंब बनवण्याला त्याचसाठी बघा सर्व महिला मंडळी आल्यात. आणि ते नवऱ्याची वहिनी दिसते तुम्हाला. सर्वांचा मान पण करताना बघा. वहिनी आल्यात ना सर्वजणी? हो. आणि आता हल्दीमध्ये जे काय आपण पहिले चहा प्या नंतर काम करा. हे बघा. हा घ्या घेतला मी नाही घेतला. हे काय भाकरींचा पीठ आहे का वड्यांचा? हा वड्यांचा पीठ. लग्नांच्या वड्यांचा पीठ बघा कसा. उकलवणी घेतलाय काय? हा उकलवणी घेतलाय. आणि बघा आता सर्व ज्या महिला मंडळी आल्यात साहित्य करायला त्यांना आता हे मलशिव ना आता पीठ. हा हे बघा आता पीठ मलाचं काम चालू आहे. आणि ते गाणी गाणारे पण आहेत. तू गाणं बोल, तू पीठ नको मलू. हा आणि हे काय कोथिंबरी. कोण कोथिंबरी निसतात, कोण घाऱ्यांचा पीठ मलतात, कोण गाणी गातात, कोण नुसते चहा प्यायला आल्यात. चहा पिवायला वाल्यांना कोणी कोण. हा हे बघा इथे चहा वाढतात. हो वहिनी कोण तुम्ही नवऱ्याच्या? मामी. आणि तुम्ही? बहीण. चहा पिलाव ना? हा चहा प्यायला पहिल्या आणि आता चहा वाढतात बघा सर्व पाहुण्या मंडळींना. अजून काय काय होत असते काय सांगणार? घाऱ्या बनवतो, हे करून देतात, सगळी तयारी करतात सर्वजण हल्दीची. काय चालू आहे तयारी? कांदा. बापरे सर्व हे कशासाठी बनवते? हे कशासाठी? जवला. कोलिंब. हा वड्यासोबत कोलिंब खाण्यासाठी. हा सकाळीच्या नाश्त्याची. हा आपल्या कोली लग्नामध्ये नाश्ता काय असते तर घारी आणि कोलिंब त्याचसाठी तयारी चालू आहे बघा. हा आला कांदा. ही कांदा कंची आणलं वावर मोठं. हा बाजारांची. हा हे बघा मस्त एकदम भारी कांदा घेऊन आलं. हो सफेद कांदा नसतंय काय तुमच्या? असू द्या करा. एकत्र मिळून काम करतो ते बरं वाटतंय. भांडण नका करू. ते कोलिंब बनताना दिसते बघा. हा बघा कसा कोलिंब बनते. काय काय टाकलं त्याच्यात? आंबे. बापरे. आंब्याचा सीझन आहे ना. आंबे कांदा वांगा सर्व काय करून
सकाळी सकाळी हल्दीमध्ये कोलिम कोथमीर बिथमीर या सगळ्या बायका खास खाऱ्या आणि कोलिम बनवासाठी आल्या ना. हा हे बघा कसा कोलिम बनते मस्त. आता सर्व पुरुष मंडळी पण येतील आणि केली घेऊन जातील ना. हा केली आणायला जातील. पण इथे बघताय तुम्ही सर्व महिला एकत्र गावाच्या येऊन मस्त सहायता करताना. प्रशांत तांडेलच्या हल्दीमध्ये आल्या ना. हा प्रशांत तांडेलच्या हल्दीमध्ये बघा. सर्व महिला मंडळी कामं करतात आणि इथे नवरा मुलगा आलाय बघा. कशाला वडे सोडायला ना. हा वडे सोडायला पहिला मान असतो वड्या सोडायचा. मस्त वडे सोडले बघा. हो काय नाव तुमचं? जय हनुमान महिला बचत गट घसवड. त्याच्यातला आम्ही सर्व महिला आहोत आणि आम्ही ते साखर कोलीवड्या ते प्रशांतच्या हळदीला वडे करायला आलेलो आहोत. त्यांच्या बहिणीने कल्याणी पाटील हिने आम्हाला ऑर्डर दिलेली आहे आणि आम्ही वडे बनवण्यासाठी आलेलो आहोत. कॉन्टॅक्ट करायचं असलं तर आमचे नंबर. अच्छा तुम्ही जाता का हल्दीमध्ये वडे बनवायला? हो, तर मी या ताईंचा नंबर देतो. जर तुमच्या हल्दीमध्ये असे गोड गोड वडे पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. काय हनुमान बचत गट ना. जय हनुमान बचत गट. महिला मंडळीला बघितलं तुम्ही वड्या घारे सर्व करताना. आणि इथे आता पुरुष मंडळी आलेत बघा केली घेऊन जाण्यासाठी. आणि किती जण आहेत बघा. फक्त 2 केली घेऊन जायचे आहेत आणि किती मंडळी आहेत बघा. तर ही सर्व एका दुसऱ्याला सहायता करण्याची प्रथा दिसते गावकीची तुम्हाला आहे बघा. केली घेऊन आलो आपण आणि आल्या आल्या जे कोणी पाहुणे मंडळी आपली केली घेण्यासाठी गेलेले त्यांच्यासाठी बघा नाश्त्याची व्यवस्था केली. काय वडण ना. हा वडे आणि कोलिम जे आपण सकाळी बनवले होते. सकाळी आल्याबरोबर पहिला चहा दिला त्याच्यानंतर वडे आणि कोलिम दिले. हा वडे आणि कोलिम ना. सकाळीचा नाश्ता सर्व पाहुणे मंडळींना. केली घेऊन आले आणि आता केळींची पूजा करताना हे बघा नवऱ्याची वहिनी दिसते तुम्हाला. आणि सर्व पुरुष मंडळींचा मानपान करताना हे बघा. हे बघा एकाच हल्दीमध्ये वडे पण बघितले आणि आता घाऱ्या. या घाऱ्या तलताव ना. हा घाऱ्या भोकाच्या. हा घाऱ्या तलताना दिसतात बघा. वड्या वेगळ्या बनवतात काय त्या. हा पण आपल्या कोळी हल्दीमध्ये सगळे घारे आणि कोलिम असतंच ना. हा घारे आणि कोलिमचा नाश्ता आहे बघा. काही जण घाऱ्या बनवतात काही जण खायला बसलेत बघा.
श्री ज्ञानेश्वर बामजी, नवऱ्याची मामी आहे. हे वड्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्व महिला मंडळे आलेले आहेत आणि वडे आता 100 किलो झालेले आहेत. प्रत्येकाच्या लग्नात हातभार लावतात. हे परंपरा पूर्वीपासून आहे. हा प्रथा आहे ही बघा. घाऱ्या बनवल्यात 25 किलो आणि वडे किती 100 किलो आणि हे आपला कोलिम किती 10 किलो 10 किलो. आणि सर्वांना कोलिमच आवडते ना खायला, कोलिम, म्हणजे ही आंबाड, प्रथा आहे ना आपल्या प्रथा गावाची. आहे. असं नाही म्हणजे प्रथा वगैरे काय नाही, पण ते नाश्त्याला काहीतरी सकाळी बनवायला लागते ना, मग कोलमा बरोबर वडे खायला छान लागतात. म्हणून हे कोलिम वडे तुम्हाला देण्यात येतात. हे बघा चालेल, धन्यवाद करा. धन्यवाद. बरं वाटलं सर्वांना एकत्र काम करताना बघून. घाऱ्या गोड गोड Thank you, घाऱ्या. हा. धन्यवाद. हा चला, कोळी लग्नातल्या गोड गोड घाऱ्या कोलिम बघितला. आता हल्दीमध्ये मासे कोणते असणार आहेत ते बघा. कसला मासा आहे यो? शिंगाला सकला. मामा शिंगाला बोलते. हा कोली नाही. हा. हे बघा सकला मासा घेऊन चाललोय. हा काय काय नाव काय तुझा? हा पार्वतीताई आहे. कसला मासा आहे यो? कसला मासा आहे? सकला. कोली हल्दीमध्ये नेहमी मासे असतात ना, हा तेच मासे घेऊन चाललेत बघा. त्यांना जड झालंय जावा. हा हे बघा मामा आमचे नुसते पिणारे मामा. हे बघा मासा घेऊन चाललेत. तशा माशाच्या पेट्या भरल्यात. हे बघा नुसत्या सकलाच असणार आहे आज हल्दीमध्ये. हा पराग मित्र आहे आपला साखर कोलीवाड्याचा. काय आहे आज? सकलं. हा सकला स्पेशल. आज सगळं सकलं काढतंय बघा आपला मित्र. हो बघा कसला. दोन पेट्या भरल्यान काय. हा एक भाजीची पेटी आहे, एक मावऱ्याची. आणि मावऱ्याच्या पेटीमधनं बघा हे बागडं काय. हा हे बागडं पण आहे इथं आणि बला पण आहे. हीच खासियत आहे आपल्या कोळी हल्दीमधली. घाऱ्या तर बघितल्याच तुम्ही, पण मोठे मोठे मासे पण बघायला मिळतात. ते बघा हे काय आता बलं घेऊन चाललो. हा बलं घेऊन चाललेत बघा. मस्त जिथे घाऱ्या तलतात त्याच्या मागेच सर्व आपले मित्र आलेत मासे कापण्यासाठी. हे बघा कसलं मोठं सकलं आणते. 1 2 3 किती सकलं आण? 3 आता सध्या 3 घेतलेत. हा सध्या 3 घेतलेत, पण आणखी आहेत. हा आणि फ्राय साठी बागडे पण आहेत. पण सकलं बघा कसला मोठा आहे. 30-40 किलोचा एक सकला दिसतोय तुम्हाला. हे बघा. आणि इथे बागडे साफ करणारे मित्र. हा सकला मावरा असल्यावर बागडा कोण खातोय? हे बघा फ्रायला. हा चाकण्याला बागडा दिसतोय बघा. पांडुरंग मित्र आहेत आपले. हो लास्ट टाइम त्या तांबी घासून खवलं काढलेली. हा आज काय करून दाखवणार? सकला दाखव. किती किलोचा असेल? उचला जरा. हा ताकदवाले मामा आहेत. कुप्पा उठवलेला एकट्याने 30-40 किलोचा. आता बघा सकला यो उठव यो बारका. बघा किती 10-15 किलोचा असेल. जास्त 20 किलोचा सकला उचललाय बघा. आणि यो 40 ना. हा यो 40 किलोचा सकला. स्मशानभूमी ग्रुपचे मित्रमंडळी आलं. सर्व मस्त सकला मासा तोडतात आणि बर्फी सारख्या तुकड्या पाडतात बघा. म्हणजे जे काय आपले पाहुणे मंडळी कालवण खावायला येतात ते आरामात खाऊ शकतात ना बर्फी सारख्या. हा डोलं मिटून. काटा बिटा काय नाही ठेवू ना. हा काटा बिटा काय नाही ठेवत. बघा कशी कटिंग असते त्यांची. नाव काढलं पाहिजे एखाद्यानी. कोळी हल्दीमध्ये जे पाहुणी मंडळी येतात त्यांनी मासे खाऊन. म्हणून बघा किती मेहनत घेतात. हे बघा तुकड्यावर तुकड्या. हे काय डोक्याचा आंबाट करताव ना. हा हे बघा डोक्याचा तुकडे पाडताना. गाबोली नाही काय. हा एकच कापलाय. अजून 2 मासे कापायचे आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच गाबोली निघणार. ती पण आपण दाखवूया. पण बघताय तुम्ही हल्दीमध्ये सकले मासे कापताना. जनू नाकवायत आपल्यासोबत. नमस्कार. हो आपल्या कोळी लोकांच्या हल्दीमध्ये नेहमी सकला मासाच बघायला मिळतोय. त्याचं काय कारण सांगणार?
सकला मासा म्हणजे सकला माशाचा भाव आपला आपण कालवून घालतो त्याच्यात चुऱ्यातनं आणि टेस्ट पण सकल्या माशाला अगदी खूप चांगली असते. बरोबर. मासे वगैरे कसे मासे वगैरेचा कालवण असं म्हणजे जास्त अर्धा मावरत चुरून जाते त्याच्यामध्ये, मग त्याची क्वांटिटी भेटत नाही. सकल्या माशाचं कसं, सकल्या मासे म्हणजे एक प्रकारचं म्हणजे जसं काय बर्फी सारखंच लागतं म्हणजे मावा मावा मावासारखं. आणि जे पाहुणी मंडळी येतात त्यांना मावरा खावाची सवय त्यांना नसते. सवय असते. आता जेवढे आपली पाहुणे मंडळी येतात तर त्यांना चिकन मटणापेक्षा मावऱ्याची जास्त ओढ आहे. आणि मावऱ्यासाठीच म्हणजे आपले पाहुणे मंडळ पहिला मावरा मागतात. म्हणून नेहमी आपल्या इथे सकला मासा ना, मासा असतो. काटे पण कमी असतात. काटे कमी असतात आणि खायला पण टेस्टी. आणि जेवढा मोठ्यात मोठा सकला खाव तेवढी टेस्ट आहे. आणि इथे नाकवाचा लिलाववाला आहे. हे बघा काय कापताव, डोलूक, डोका, सकला माशाचा डोका. आता लिलाववाल्याचा ऍक्शन बघा. हा ऍक्शन ऍक्शन. आहे गाबोली आणि सकल्या माशाची गाबोली पण दिसते बघा तुम्हाला. हा हे बघा कशी असते सकल्याची गाबोली. गेली साखरांच्या बाजारा गोहाय तुझी न तू का सांडली ग सांडली साखरांच्या बाजारा
न बोलवा कल्याणी बहिणीला न बोलवा अस्मिता बहिणीला न बोलवा रमीला बहिणीला आजी न तू का शोधा नकाच्या बरोबरी गे नकाच्या बरोबरी न बोलवा उर्मिला बहिणीला न बोलवा रेशमा बहिणीला न बोलवा विद्या या बहिणीला आयचं झुंबर शोधा न बोलवा कृती का बहिणीला आच्या बांगुल्या न बोलवा पूजा या बहिणीला न बोलवा न बोलो सरिता बहिणीला आयचं पैसा न बोलवा तेजू या बहिणीला न बोलवा मनस्वी भाचीला आयचा घंटा आयचे गल्याच्या बरोबरी गल्याच्या बरोबरी नेहा वहिनीला आयचा गंताने शोधा गंताने शोधा